शितोळे सर व त्यांना साथ देईल व्यंकटराव साखरे. उपजोनिया पुढती उपजोनिया
दुनिया पुढती
उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही कार्याचे काय कमी झालं का आता त्यात मला कळत नाही स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजू चित्तास्या फुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चालत असला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र भावठाणा भगवान भावनाथेश्वराच्या या पुण्यपावन दरबारामध्ये गेली 7 दिवसापासून चालत असलेल्या सप्त्याचा आजचा हा सांगतेचा अर्थात काल्याचा दिवस आहे आणि काल्याची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता निवडला गेलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा 4 चरणाचा काला प्रकरणातला अभंग आहे महाराज या अभंगामध्ये काल्याचं त्यांच्या मनातलं स्थान व्यक्त करतात विठ्ठल विठ्ठल सिस्टीम उत्तम आहे आता त्याला हात लावू नका उत्कृष्ट श्रोतृवर्ग माता माऊल्या गावातील परिसरातील पंचक्रोशीतील समस्त गुणवान टाळकरी गुणवान भजनी मंडळी गेली 7 दिवस ज्यांच्या मुखारविंदातून श्रीरामाची कथा आपण श्रवण केली ते हरिभक्तीपरायण रामायणाचार्य श्री वैजनाथजी महाराज मुळे त्याचप्रमाणे उपस्थित समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी उपस्थित चिचखंडेकर भजनी मंडळी उपस्थित आणखीन सांगा बरं का नाव राक्षसवाडीकर भजनी मंडळी हिवरेकर भजनी मंडळी राजेवाडीकर भजनी मंडळी तडबोरगावकर भजनी मंडळी डोंगर पिंपळेकर भजनी मंडळी झाले की सगळे आता कोणी विसरू नये म्हणून टाकळीचा काय संबंध आहे राक्षसवाडी झाली आता भूताची राहिली असली सांगा अभंग तुकोबाचा आहे 4 चरणाचा आहे जरासं चिंतन करू विठ्ठल विठ्ठल काला आणि संप्रदाय याचं एक अवध्य असं नातं आपल्याकडे आहे सप्ताह असू द्या कथा असू द्या पारायण असू द्या काल्याशिवाय त्या कार्यक्रमाची परिपूर्णता होत नाही आणि काला झाल्याशिवाय सप्ताह झाल्यासारखा वाटत नाही सप्ताह 2 दिवसाचा करा 1 दिवसाचा करा 8 दिवसाचा करा 15 दिवसाचा करा महिन्याचा करा वर्षाचा करा आणि 1.25 वर्षाचा करा सप्ताह कितीही दिवसाचा करा पण काल्याचं कीर्तन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सप्ताह केल्याचं पुण्य प्राप्त होत नाही विठ्ठल विठ्ठल
असं महिमाने. हे पहा, मी शांत वातावरणात कीर्तन करणारा बुवा आहे. सगळ्याला हात जोडतो. आता कृपया कीर्तन होईपर्यंत कोणी बोलू नका, कोणीच कार्यकर्ते बोलू नका. मातामुळे आपलं स्थान धरून बसा. विठ्ठल विठ्ठल. काल्याशिवाय कार्यक्रमाची परिपूर्तता होत नाही. काला काला म्हणजे काय परत ऐका. काल्याची अनेक व्याख्या आहेत, पण काल्याची एक विशेष व्याख्या आहे. काला म्हणजे देवाशी एकरूप होणं. काला म्हणजे आणखीन काय. गीतेत भगवान म्हणाले, दुःख जाण्याचं सोपं साधन आणि सुख मिळवण्याचं उत्तम साधन म्हणजे काला आहे. गीता सांगते, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. अर्थात प्रसाद त्यालाच म्हणतात ज्यानं दुःख जातं बघा. अर्थात दुःख घालवण्याचं आणि सुखाची प्राप्ती करून घेण्याचं उत्तम साधन त्याला म्हणतात काला. विठ्ठल विठ्ठल. प्रसादानं दुःख जातं का? हो महाराज, प्रसादानं दुःख जातं. सहस्रनामामध्ये भगवंताचं नाव आहे प्रसाद. ते सायलेंट कर. सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृग विश्वभुग विभू असं सूत्र आलंय. सहस्रनामामध्ये प्रसादानं प्रसन्नता प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून काल्याला विशेष असं महिमा. तुम्ही सगळे माझ्या समोर बसलात. सत्यनारायणाची पूजा तुम्हाला माहित आहे ना? सत्यनारायणाची पूजा माहित नसते संन्यासी सगळे थोडीच तुम्ही. त्या सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद असतो. कशाचा? हा गर्याचा. बोल जा, खाली मासले बसले जरा बोल जा. तुमचा आमचा जरा नवीन परिचय, हा नवीनच असलेला चांगला असतो. बोल जा जरा. सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद असतो. कशाचा? गर्याचा, रव्याचा. बारीक आहे का जरा. तो गरा भाजायचा आणि त्याच्यात साखर घालायची, झाला बघा प्रसाद. त्यात दुसरं काहीच नसतं त्याच्यात. तो गरा भाजायचा, त्याच्यामध्ये साखर घालायची, झाला प्रसाद. थोडं पुढं आहे का. एरवी एखाद्या दिवशी घरी उगीच बसला असताना तो तुपात गरा भाजायचा, त्याच्यात काजू बदाम वेलदोडे मनुके साखर घालायची, पाणी घालून घट्ट असं मिश्रण तयार करायचं, घट्ट शिजवायचं, प्लेटात तुपावर घेऊन खायचं. काय म्हणतात त्याला? हा, शिरा. शिरा म्हणतात, शिरा. आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. कच्चाच भाजलेला रवा, त्याच्यात साखर घातलेला, त्याला म्हणायचं प्रसाद. आणि काजू बदाम वेलदोडे घातले, त्याला म्हणायचं शिरा. कोणतं भारी आहे? प्रसाद भारी का शिरा भारी? हा का हो? त्याच्यात तर काहीच नाही. अहो, प्रसादात त्या शिऱ्यामध्ये काजू बदाम वेलदोडे मनुके घातले राव, ते भारी असायला पाहिजे, बरोबर आहे ना? पण ते भारी नाही. का भारी नाहीचं उत्तर सांगतोय का. काजू बदामाच्या शिऱ्यानं आमचं पोट भरतंय. परत आहे का. काजू बदामाच्या शिऱ्यानं आमचं पोट भरतंय. नुसत्याच दर्यानं आता प्रसादानं आमचं मन भरतंय. पोट भरण्यापेक्षा मन समाधानी होणं महत्वाचं. आणि ज्यानं मन समाधानी होतं त्याला प्रसाद म्हणतात. विठ्ठल. अशी अनेक उदाहरण आहे. ज्यानं चित्त समाधानी होतंय, ज्यानं चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते, त्याच नाव आहे बघा प्रसाद. काल्याची पंगत झाली, लोक पंक्तीला जेवायला बसली, इथून गाडी जाते. गाडीत बसलेल्या माणसाने विचारलं, का हो कशाची गर्दी झाली तुमच्या गावात? एक जण म्हणला, काल्याचं कीर्तन झाले, पंगत चालली, महाप्रसाद आहे. गाडीत बसलेला भाविक होता. तो म्हटला, थोडा देता का प्रसाद? बाहेरच्या वाढणाऱ्या माणसाने मोठ्या आनंदाने एक द्रोणामध्ये प्रसाद नेऊन दिला त्याला. किती दिला प्रसाद? 1 द्रोणभर नेऊन दिला. पण विषय असा होता, गाडीत माणसं होते 17. किती माणसं? 17 माणसं. लग्नाला जाणारी माणसं 17 माणसं गाडीमध्ये. आता विषय बारीक आहे का. प्रसाद आहे 1 द्रोणभर, गाडीत माणसं 17. प्रत्येकाच्या वाट्याला तो प्रसाद 2-2 शिता आला बघा. अर्थात 1-1 घास प्रत्येकाच्या वाट्याला आला. गाडीतले सगळे माणसं उतरले, प्रसाद आणून देणाऱ्याच्या पाया पडायले, तुमचा उपकार झाला, तुमच्यामुळे आम्हाला प्रसाद खायला मिळाला. खरं खरं सांगा, 1-1 घास प्रसादानं पोट भरतय का?
एक एक घास प्रसादानं पोट भरत नाही, पण एक एक घास प्रसादानं आमचं मन समाधानी होतंय. अर्थात पोट भरण्यापेक्षा ज्यानं मन समाधानी होतं त्याला म्हणावं प्रसाद. विठ्ठल आणि हा प्रसाद मला वाटतंय असा प्रसाद बहुतेक देवाच्या द्वारातच प्राप्त होतो. देव जिथे आहे तिथे प्रसाद मिळतो. आता प्रसादाला नावं भिन्न भिन्न असतील. तर त्या मुस्लिमाच्या दर्ग्यात गेला तर त्याला मलिदा म्हणतात, देवीच्या मंदिरात गेला तर त्याला शेरणी म्हणतात, आणि ते इकडे वैष्णव वारकऱ्यात आला तर त्याला काला म्हणतात. नावं वेगवेगळी आहे, पण भावना काय आहे? भावना प्रसादाचीच आहे. एक शीत खाल्ला काय आणि टोपलं भरून खाल्ला काय? प्रसाद प्रसाद. विठ्ठल म्हणून प्रसादाला माणसं विशेष मानतात. एरवी उगीच एखाद्या दुकानासमोरून जाताना पेढे विकत घ्या, किती खा, मानसिक समाधान होत नाही. पण उगीच एखाद्या मंदिरासमोरून जाताना तिथला एकच पेढा उचलून घ्या, मानसिक समाधान झाल्याशिवाय राहत नाही. का? त्याच्यामध्ये देवत्वाचा आशीर्वाद प्राप्त असतो. अर्थात प्रसादाला विशेष अशी किंमत आहे बघा. विठ्ठल विठ्ठल आणि मला इतर प्रसादापेक्षा काल्याचा प्रसाद अधिक विशेष आहे. का बरं? हा 2-3 रंगांनी नटलेला आहे. एक तर तो भगवंताने केला, दुसरं गोपाळासारख्या वैष्णवाचा तो उष्ट आहे, आणि म्हणून तो काही विशेष श्रेष्ठ आहे. भागवतामध्ये 335 अध्याय आहेत आणि 12 स्कंद आहेत. जरा बारीक आहे का? भागवतामध्ये काल्याचं वर्णन फक्त एका अध्यायात आले. किती अध्यायात आले? 335 अध्यायात फक्त व्यासाने एका अध्यायात काल्याचं वर्णन केलं. मग लक्षात ठेवा, कृष्ण 125 वर्ष जगला. 125 वर्ष जगणाऱ्या देवाला फक्त भागवतात एकदाच काला करता आला. इतका काला दुर्मिळ आणि दुर्लभ आहे. इतका प्रसाद सोपा नाही महाराज. पण आपण वैष्णव वारकरी भाग्यवान आहेत की आपल्याला वर्षाच्या वर्षाला काला करता येतो बघा. विठ्ठल विठ्ठल काला काला म्हणजे काय? परत आहे का? 2 भिन्न वस्तू एकत्र येणं याला काला म्हणतात. 2 भिन्न वस्तू, भिन्न जातीच्या 2 वस्तू एकत्र आले की काला म्हणतात. पाण्यात पाणी मिसळलं त्याला काला म्हणत नाहीत. भाकरीत भाकर ठेवली त्याला काला म्हणत नाहीत. भाजीत भाजी ठेवली त्याला काला म्हणत नाहीत. मग भाजीत भाकरी घातली की काला म्हणतात. भातात भाता घातल्यास काला नाही, भातात भाजी घातली की काला. बरोबर आहे ना? 2 भिन्न जातीचे पदार्थ एकत्र आले की त्याला काला म्हणतात. देवात देव गेला काला म्हणत नाहीत, जीवात जीव गेला काला म्हणत नाहीत. देव आणि जीव एकत्र झाला की काला म्हणतात. विठ्ठल काला हा विशेष आहे, काला हा श्रेष्ठ आहे. या काल्याकरता अनेकांनी धडपड केली. या काल्याकरता स्वर्गातल्या देवादिकांनी सुद्धा धडपड केली. तुकोबाराय म्हटले, बाबा कलियुगातली माणसं भाग्यवान आहेत. हा देवाचा प्रसाद आहे, यानं भोजन करा. हे उच्चिष्ट आहे. ब्रह्मादिकासारख्याला दुर्लभ असलेलं पण सेवन करण्याचा प्रयत्न करा. देवाच्या प्रसादे करा रे भोजन. वाल कोण कोण अधिकारी ते ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्चिष्ट. नका मानू वीट ब्रह्मर्षी. अवघिया पुरते ओसंडले पात्र. अधिकार सर्वत्र आहे दे येथे. इच्छादनी येथे उडला समर्थ. अवघेची आर्त पुरवितो भगवान. भगवत भक्ताला काला देण्याकरिताच इथे येतो. म्हणजे काला हा फार श्रेष्ठ आहे. आता तो एकच त्याच्यात अडचण आहे, तो उष्ट आहे. कसला आहे? त्याचं वर्णन चालय. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्चिष्ट म्हटले महाराजांनी. अर्थात महाराज शास्त्र असं सांगतं बघा. हे भागवतात आलं, हे देवी भागवतात आलं आणि शिव महापुराणात विशेष आलंय. कोणतं अन्न खाल्लं पाहिजे, कोणतं खाल्लं नाही पाहिजे, याला छोटं मोठं गणित आहे. 5-6 प्रकारचं अन्न निश्चित सांगितलं. कोणकोणतं अन्न निश्चित आहे जरा बारीक आहे का?
ज्या अन्नाला लाथ लागली ते अन्न निषिद्ध आहे, खाऊ नये, मती भ्रष्ट होते. ज्या अन्नाला लाथ लागली खायचं नाही. जे अन्न ओलांडल्या गेलंय ते अन्न निषिद्ध आहे, खायचं नाही. ज्या अन्नावर कुत्र्याची आणि रजस्वला स्त्रीची नजर गेली ते अन्न खायचं नाही, ते निषिद्ध आहे. पुढे का, ज्या अन्नामध्ये केस निघाला ते अन्न निषिद्ध आहे, खायचं नाही. आणि पाचवं अन्न आहे जे उशिष्ट आहे, जे उष्ट आहे ते निषिद्ध आहे, खायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. काय होतंय खाल्ल्यास? खाल्ल्यास काही होत नाही, पण मती भ्रष्ट होते, स्मरणशक्ती कमी होते, बुद्धी चालत नाही आणि गंदली बुद्धी देवापर्यंत जात नाही. देवापर्यंत जाण्याकरता बुद्धी सात्विक लागते. ज्ञानोबाणी तिचं कौतुक हरिपाठात एकदाच केलं. बुद्धीचे वैभव एका केशवराजे सकळ सिद्धी. अर्थात बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धी चांगली लागते माणसाची. हरिपाठात बुद्धी शब्द 3 वेळा आलाय. परत आहे का, हरिपाठात बुद्धी शब्द 3 वेळा आला. हरिपाठात पुण्य शब्द 2 वेळा आला. पाप शब्द 5 वेळा आला. मंत्र शब्द 4 वेळा आला. रामकृष्ण शब्द 14 वेळा आलाय. आणि ज्ञानदेव शब्द 11 वेळा आलाय. ज्ञानदेवा आणि ज्ञानदेवी ते तुम्ही हुडका घरी गेल्यावर. आता सगळं सांगूय तुम्हाला. असे अनेक शब्द आहेत बा की जे काही मोज केले. गुरु शब्द 2 वेळा आला. तुम्ही म्हणता हे तुला कसं माहिती, मठात काय काम आहे मला, हेच मोज येतोय बसून मी. विठ्ठल विठ्ठल. बुद्धी शब्द 3 वेळा आला. महाराज म्हणाले बुद्धीची बुद्धी ज्याची श्रेष्ठ आहे परमार्थ घडतो. मग श्रेष्ठ बुद्धी असण्याकरता अन्नही श्रेष्ठ असलं पाहिजे. उगीच कोणाचं खाल्लंय, काही खाल्लंय, आता हे फार विस्ताराचा विषय आहे, ते काय लांबवत नाही. पण उष्ट खाऊ नये एवढं खरं. आता उष्ट कशाला म्हणायचं, आपली व्याख्या अशी आहे बघा. दुसऱ्यानं जे खाल्लं ते आपण जर अर्ध खाल्लं त्याला काय म्हणतो आपण, उष्ट म्हणतो. आपली फार विचारधारा छोटी आहे. शास्त्र याला उष्ट म्हणत नाही. शास्त्र याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. शास्त्र असं म्हणतं बघा, तुम्ही जेवायला बसलात, ताट वाढून घेतलं, पाणी फिरवलं त्याला आणि उठून गेलात काही कामानिमित्तानं आणि 2 मिनिटांना परत येऊन बसलात तरी ते उष्ट होतंय. तुम्ही आचमन केलेलं अन्न जर उठून जाऊन परत येऊन बसलात तरी ते उष्ट होतं. इतकं शास्त्र कठीण आहे. एखाद्या पेल्यात, एखाद्या तांब्यामध्ये पाणी पिलं, तुम्ही ओठ लावून पाणी पिलं आणि ते खाली ठेवलं, थोड्या वेळानं तेच पाणी तुम्ही पिलं तरी उष्ट होतंय. अर्थात उष्ट्याच्या बाबतीत शास्त्र फार कठीण आहे. शास्त्र म्हणतंय उष्ट खाऊ घालू नये आणि उष्ट कोणाचं खाऊ नये. विठ्ठल विठ्ठल. जुने लोक म्हणायचे पानपोईवर पाणी पिऊ नये. का बरं म्हणत होते, याचं कारण असं बघा. जी माणसं त्या पानपोईवर पाणी पिऊन गेल्यात त्यांचे काही सूक्ष्म अंश त्या भांड्यावर राहत असतात. उच्चिष्टाचे बरं का. तुम्ही ते भांड किती धुवा, कसंही धुवा, कसंही स्वच्छ करा, त्याच्याकरता तुम्हाला भांडच बदलावं लागेल. असं शास्त्र आहे. मातीचं भांड असेल तर ते 32 वेळा धुवावं लागतं, तेव्हा शुद्ध होत आहे. मातीचं भांड 32 वेळा. जर ते भांड स्टीलचं असेल, त्या अल्युमिनियमचं असेल तर ते कशानंच शुद्ध होत नाही. कशानं शुद्ध होत नाही ते. आणि आपल्या घरात तर सगळे भांडे तेच आहेत. जर भांड तांब्या पितळाचं असेल तर 16 वेळा धुवावं लागतंय. आणि जर ते सुवर्णाचं असेल तर 8 वेळा धुवावं लागतंय, तर ते शुद्ध होत असतंय. आपल्या घरी सोनही नाही, चांदी नाही, काही नाही, माती नाही. आपल्या घरी स्टील, अल्युमिनियम कशानं शुद्ध होत नाही. म्हणून त्याला पथ्य एकच आहे, आपला तांब्या आपण वापरायचा. इतरानं घेतला की उष्टा झाला, हात लावला तरी उष्टा झाला. आपला ग्लास, आपला ताट, आपली वाटी. तुम्ही जरा जाणती माणसं, जरा जुन्या काळामध्ये मोठे मोठे तांबे, त्याच्यावर फुलपात्र जेवायला, बरोबर आहे ना, तांबे ठेवायचे. जेवताना तांब्या कुठल्या हाताला ठेवतात, डाव्या का उजव्या? डाव्या बाजूला ठेवायचा. अगदी बरोबर आहे. मध्येच जर तहान लागली, ठसका लागला तर पाणी कुठल्या हाताने प्यायचं? डाव्या हाताने जर पाणी पिलं तर दारू पिल्याचं पाप लागतं. शास्त्र फार कठीण आहे हो. शास्त्र इतकं सहज सोपं नाही. डाव्या हाताचा स्पर्श झालेलं अन्न शास्त्रानं चालत नाही, ते उष्ट असतंय. डाव्या हाताला जर अन्न खाल्लं, डाव्या हाताला स्पर्श झालेलं अन्न खाल्लं
तर गोमांस खाल्ल्याचं पाप लागतंय. आणि डाव्या हाताने जर पाणी पिलं तर मद्यप्राशनाचा दोष लागतो. म्हणून जुन्या काळात तांब्यावर फुलपात्र ठेवायचं, तांब्यातलं पाणी फुलपात्रात वाचायचं आणि उजव्या हाताने प्यायचं. म्हणजे भांडे घासायची भानगड पडू नये, फुलपात्र धुलं तरी चालतं. आता महाग फुलपात्र राहिलंय आमच्या घरात, कसं करावं? त्याला उपाय, दुसरा उपाय, डाव्या हातात तांब्या उचलायचा आणि त्याला खालून उजवा हात लावायचा. मद्यप्राशनाचा दोष लागत नाही. कर्म फार सूक्ष्म आहे विठ्ठल. एका ताटात जेवण उच्चिष्ट सांगितलं बा. अन्न खाणं, उच्च अन्न खाणं शास्त्र निषेध सांगतंय. उष्ट अन्न खाल्लं असता माणसाला 21 वर्षाचं पुण्यदान द्यावं लागतं. किती वर्षाचं? 21. आता किती उष्ट खातात आणि ते काही सांगायची गोष्ट आहे का? पंक्तीत वाढणारा याच्या ताटात पत्रवाळी द्रोण टेकवतो, ते वगैरे टेकवतो, ते दुसऱ्याच्या ताटात टेकवतो, झालं उष्ट. हे फार सूक्ष्म आहे. मग उष्ट खायचं नाही, उष्ट खाऊ घालायचं नाही. महाराज तुम्ही तर म्हणता काला उष्ट असतो, हे कसं काय लावायचं? काही गोष्टी अपवाद असतात, काही गोष्टी अपवाद असतात. कोणकोणत्या गोष्टी जरा बारीक आहे का गड्या? मड्याच्या अंगावरचा कपडा अपवित्र असतो, घ्यायचा नाही. मड्याच्या अंगावरचा कपडा अपवित्र असतो, हात लावायचा नाही. उलटी खायची नाही, ती अपवित्र असते. शिवाच्या अंगावरचं निर्माल्य अपवित्र असते, त्याला हात लावायचा नाही. आणि काही गोष्टी उष्ट्या असतात, त्याही खायच्या नाही. महाराज कसं करावं आता? महादेवाच्या अंगावर जर बेल वाहिला, तुळशीचं पान वाहिलं, तांदूळ वाहिले, तर त्याला निर्माल्य म्हणतात, ते अपवित्र होतंय. जर त्याला दुसऱ्या दिवशी तुम्ही हात लावला, आज वाहिलं उद्या जर हात लावला, तर तुम्ही स्वतः अपवित्र होता. शिवनिर्माल्य अपवित्र असतंय. म्हणून 12 ज्योतिर्लिंगाची जेवढी पुजारी आहेत, ते आंघोळीच्या अगोदर शिवपिंड स्वच्छ करतात आणि आंघोळ करून पूजा करतात. जरा वाचा, जरा शिवपुराणाचा अभ्यास. पाठ झाली माझं शिवपुराण, डोक्यात फिट झाली माझ्या. आता काही विचारा मला द्यायचं तुम्ही, हे महाराजाला माहिती आहे. शिवपुराण विचारा, देवी भागवत विचारा, रामायण विचारा, भागवत विचारा, काही विचारा. अर्थात शिवनिर्माल्य अपवित्र आहे, त्याला हात लावायचा नसतो. पण महादेवाच्या डोक्यावरून वाहणारी गंगा मात्र नित्य पवित्र आहे, तिला घेतलं पाहिजे. इथे ती अपवाद असते. पुढे आहे का? मड्याच्या अंगावरचा कपडा शिवायचा नाही, तो अपवित्र आहे. पण सध्या बाजारात मड्याच्या अंगावरच्या कपड्याची किंमत 25,000 रुपये मीटर आहे. किती मीटर आहे? 25,000 रुपये मीटर मड्याच्या अंगावरचा कपडा सध्या बाजारात आहे. फक्त त्याचं नाव बदललंय, त्याला रेशीम म्हणतात. काय म्हणतात? हा, अहो ती आडी मैल्याशिवाय कपडा होतो का? मग ती मड्याच्या अंगावरचा झाला की? मड्याच्या अंगावरचा अपवित्र आहे, पण तिथला घेतला पाहिजे, तो पवित्र आहे. अपवाद असतो का? उलटी अपवित्र आहे, खाल्ली नाही पाहिजे. पण मधमाशीची उलटी जरूर खाल्ली पाहिजे. का? काय म्हणतात त्याला? मध म्हणतात. का बरं खाल्ली पाहिजे? उलटीच आहे ती. पण तिथं मात्र अपवाद आहे, ती खाल्ली पाहिजे. तसं उष्ट खाणं अपवित्र आहे. पण महाराज गायीच्या वासरानं उष्ट केल्याशिवाय दूधच देत नाही गाय. मग काय टाकून देता का आता? तिथे अपवाद असतो बघा. ते देवालाही चालतंय विठ्ठल. काल्याची सुद्धा गोष्ट तीच आहे बघा. देवाचं आणि भगवत भक्ताचं गोष्ट बळेच मागून खाल्लं पाहिजे. तो कोबाराय म्हटले, देवा मला साधूच्या दारात कुत्र कर. का बरं? म्हणे तिथे मला राम नावाचं श्रवण घडेल आणि उच्चिष्टाचं भोजन घडेल. येतंय का कुणाला?
होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तुम्हाला जर काही कोणाला येत असेल तर बिनधास्त म्हणा, काही म्हणणार नाही आज तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. तो का म्हणे शेष शेविनावडी, अर्थात साधूचं उष्ट देवाचं उष्ट खाल्लं पाहिजे. अरे देव खातो भक्ताचं, खाय त्यांची पाहता गोवळी, खाय त्यांची उष्टावळी. देव त्यांचं उष्ट खातो. तुकोबा म्हणाले आम्हाला साधूचं उष्ट मिळावं. बघा चौकड्याचं प्रमाण आहे. झाडू संताचे मार्ग, संताचे मार्ग, आडराणी भरले जग, आडराणी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. साधूच आम्ही उष्ट खातो. बघा साधूचं उष्ट खाल्लं पाहिजे. देव सुद्धा साधूचं उष्ट खातो. रामायण ऐकलं 7 दिवस. रामाने उष्ट खाल्लं कोणाचं? हा शबरीचं खाल्लं. न म्हणे उचिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे बसली माणसं. परत एकदा उत्तर द्या. रामाने उष्ट खाल्लं कोणाचं? नक्की रामायण ऐकलंय का तुम्ही? रामायण नक्की ऐकलंय का तुम्ही? आता घरी गेलं रामायण काढून बघा. भारतामध्ये रामायणाच्या 306 प्रती आहेत. किती प्रती येतात? 306 प्रती येतात. आता 300 काही मला सापडले नाही, पण 6 आता माझ्याकडे सध्या मठात आहेत. अजूनपर्यंत कुठल्याच रामायणात शबरीची उष्टी बोरं खाल्ली हे तरी मला सापडलं नाही. तुम्हाला कसं काय सापडलं? हा भावार्थ रामायणात आलं नाही. जरा काढा नाथाचं रामायण. रोज वाचतोय मी. नाथ महाराज फक्त म्हणाले शबरीची भगवंताने बोरं खाल्ली, आणि वाल्मिक म्हणाले रामायणात शबरीची रामाने फळं खाल्ली, बोरं सुद्धा म्हणाले नाही. आणि तुम्ही कुठलं काढलं उष्ट खाल्लं म्हणून? कुठं ऐकलं तुम्ही? तुम्ही जरा आमची परीक्षा घ्यायला शिका बुवा. आता आम्हाला तुमची घ्यायची पाळी येईल. विठ्ठल विठ्ठल. अख्ख्या रामायणात 306 रामायणात 6 वाचलेत मी. आता
साही रामायणामध्ये उष्ट खाल्ल्याचा उल्लेख नाही, फक्त रामानं फळं खाल्ल्याचा उल्लेख आहे. भावार्थ काढा चालू आहे, ऐकलंय तुम्ही. पण मग उष्ट का म्हणायचं? तुकोबाराय म्हटलीत म्हणून म्हणायचं. उच्चिष्ट ती फळी खाय भिल्लटीची आवडी तयाची मोठी देवा, किंवा न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. आमच्या गुरुवर याला म्हटलो, बाबा वाल्मिकानं उष्ट खाल्ल्याचा फळाचा उल्लेख केला नाही, मग तुकोबाने कसं काय केला? आमच्या गुरुजीचा मोठा अधिकार. ते म्हटले वाल्मिक विसरला होता म्हणून तुकोबाने लिहिलं. साधूचे शब्द आहेत हे. अर्थात मला एक खरं वाटलो, अख्या रामायणात नाही, मग तुकोबाने कसं काय लिहिलं? विसरले असतील म्हणून तुकोबाने लिहिलं. विठ्ठल विठ्ठल. ऐका, साधूचं आणि देवाचं उष्ट खाल्लं पाहिजे. आणि तो उष्ट अर्थात तो प्रसाद असतो बघा. तसा काला हा गोपाळाचा आणि भगवंताचा उच्चिष्ट प्रसाद आहे, घेतला पाहिजे. आणि त्या काल्यानं माणसाला आंतरिक समाधान प्राप्त होते. आज तुकोबाराय म्हणतात येऊ शब्द काय वापरलाय अभंगात महाराजांनी? येऊ येऊ म्हणू नका, पण चिंतन आहे का? काय म्हटले महाराज? उजवणीया पुढं ती येऊ. अरे महाराज येऊ म्हणाला, तुम्हाला काय भविष्य कळतंय काय? हा, इमानदारीने सांगा, पैसे देणं खरं का येणं खरं? काय खरं? पैसे देणं खरं का येणं खरं? देणं खरं. बियाणं पेरणं खरं का उगवणं खरं? पेरणं खरं. महाराज तुम्ही जातो म्हणला असता तर साहजिक होतं, पण येऊ म्हणायला तुम्हाला काय भविष्य कळतं काय? ज्या अर्थी येऊ म्हणतात त्या अर्थी काही कळत असलं पाहिजे. तुकोबाला, तुकोबा हुशार आहेत. महाराजांना भविष्य कळतं याच्यातलं काही मर्म नाही. महाराजांना भूत कळत होता, महाराजांना वर्तमानही कळतो, महाराजांना भविष्य कळतंय. भूत काळात काय घडलं हेही महाराजांना चांगलं कळतंय. तुकोबा म्हणाले, जेव्हा हा परमात्मा वैकुंठात झोपला होता आम्ही तिथेच होतो. जेव्हा हा राम अवतारात गेला ना, आम्ही वानर होऊन त्याच्या सोबत होतो. जेव्हा कृष्ण अवतारात गायी चारण्याचं काम करत होता, आम्ही गोपाळ होऊन त्याच्याबरोबर गायी चारू लागण्याचं काम केलं. निद्रा करीत होतो पाही, निद्रा करीत होतो तवेची लंका घेतली, तवेची लंका घेतली, वानर गोवल गाई, वानर गोवल गाई, दिवाळीपासून रोज 2-3 कीर्तन चलच नाही. काय करता? बाबा आमच्या जवळ राहतात, त्यांना माहित आहे. दिवसा करताना संध्याकाळी कीर्तन, कधी कधी 3, कधी कधी 4. जीव असा कटाळ्या माझा, मला नग वाटायला आता. पण आता भावठाणे त्याचं म्हणजे उसना घेऊन आलो, घंटाभर कीर्तन करू म्हणलं. पण बरे पुन्हा अजून पुन्हा 2 आहेत. आता हे झालं का? काय देवाची कृपा चलते तोर चलू देऊ. बघू पडत. भगवान तुकोबा म्हणाले, निद्रा करीत होतो पायी, तो झोपला होता तेव्हा त्याच्या पायाजवळ आम्ही झोपलो होतो. सवेची लंका घेतली तई, त्यानं लंका घेतली तेव्हा वानर झालो होतो. वानर पुढे गोवळ गाई, पुढे गोवळ झालो. आणि याच्यासोबत गाई सवे चारीत फिरत असो. गाई चालण्याचं काम केलं याच्या बरोबर आम्ही. अर्थात तुकोबाला भूत कळतंय, भविष्य तर चालूच आहे, पण महाराजांना वर्तमान सुद्धा कळतंय. आता 400 वर्षापूर्वी तुकोबाला आजचं कळालं बघा. कधी कळालं? 400 वर्षापूर्वी. माता मावल्या जाग्या आहेत का? ऐकू येत नाही व्यवस्थित? एका प्रश्नाचं उत्तर द्या गड्या. सून आंदण येत असते का सासू आंदण येत असते? लग्नात आंदण कोण येते? सून येते का सासू येते? बोला सासा, कोण येते आंदण, सून का सासू?
तुम्ही काही म्हणलात तरी तुकोबाचं खरं व्हायचं नाही, तुकोबाचं खोटं व्हायचं नाही. महाराज म्हटले एरवी सुना अंधन येतात पण कलियुगात सासा अंधन आल्या बाबा. महाराजांचं प्रमाण आहे. आम्ही जर एखाद्याच्या घरी गेलो बसलो ना तर पोरगा आमच्या जवळ बसतो बाप चहा घेऊन येतो. बघा घ्या, पोरगा आमच्या जवळ बसतो बाप आमच्या लेकालाही पाणी देतो. त्या लेकाला लाज वाटायला पाहिजे की नाही? पण महाराज कलियुगात उलट घडतंय. पुत्र तो पितया पाशी, सेवा घेतो सेवका ऐशी, सेवा घेतो सेवका, सेवा घेतो सेवका ऐशी, सेवा सेवा हरी सुनाची आतासी, सुनाची आतासा, सासा झाल्या अंधना, सासा झाल्या अंधना. महाराजांना भूत कळतंय, भविष्य कळतंय, वर्तमान चालू आहे. महाराज येऊ म्हणतात. बर तुकोबानी येऊ म्हटल्यास काय नवल वाटावं? आता इमानदारीने एका प्रश्नाचं उत्तर द्या. सरपंचाची खुर्ची किती वर्षाची? 5 वर्षाची. वा. आमदाराची किती वर्षाची? 5 वर्षाची. पंतप्रधानाची, खासदाराची सगळ्या 5 वर्षाच्या. बरं एका प्रश्नाचं उत्तर द्या. ती खुर्ची सुखाची का दुःखाची? हा, सुखाची. ठीक आहे, तुम्ही म्हणलात आमचं काही मत नाही. अविनाशी का नाशवान? आता हे सांगा, नाशवान आहे का अविनाशी आहे? हा, ती कधी ना कधी काय होणार आहे? नाश पावणार आहे. मग सुखाची म्हणला तरी काय? मग सुखाची वस्तू नाश पावत नसते, हे ध्यानात ठेवा. आता जी नाश पावते ती दुःखाचीच असते. हा, मग ती नाश पावते ती दुःखाची आहे आणि केवळ 5 वर्षाची आहे. आता पुढे जरा बारीक आहे का? 5 वर्षाच्या खुर्चीसाठी, दुःखाच्या खुर्चीसाठी, नाशवान खुर्चीसाठी मोठी लोक म्हणतात मी पुन्हा येईन. बरोबर आहे ना? 5 वर्षाच्या खुर्चीसाठी, नाशवान खुर्चीसाठी, दुःखरूप खुर्चीसाठी मोठी माणसं म्हणतात मी पुन्हा येईन. जर आमचे तुकोबा काल्या करता पुन्हा येऊ म्हटले तर कुठं बिघडलो? अविनाशी असलेल्या, सुखरूप असलेल्या, निरंतर मिळणाऱ्या काल्याच्या आनंदाकरता महाराज म्हटले मी पुन्हा येईन. अभंगाचं पहिलं चरण. पुढती येऊ काला खाऊ दही भात. अविनाशी